यतशा म्हणजे मालिका स्त्रीप्रधान आहे, तर थोडक्यात तुझी भूमिका ऐकायला आवडेल. मालिका स्त्रीप्रधान म्हणजे टायटल कॅरेक्टर असं नाही म्हणता येणार, कारण ही गोष्ट ॲक्च्युली भावा बहिणीची आहे. पण निवेदिताबद्दल सांगायचं झालं तर ती एक इंटिरियर डिझायनर आहे. ती खूप गोड मुलगी आहे, समजूतदार आहे, नाती जपणारी अशी आहे ती, आणि खूप पॅशनेट आहे आपल्या कामाबद्दल, आपल्या रिलेशन्सबद्दलही पॅशनेट आहे. आणि एक छान गोष्ट आहे तिच्यामधली ती की तिचा जो भाऊ आहे असीम, त्याच्यावर तिचं खूप प्रेम आहे. त्याच्या पुढे कदाचित तिला काही दिसत नसेल, त्याच्या पलीकडे काही दिसत नसेल. सो असं साधारण निवेदिताचं एक कॅरेक्टर आहे. आणि आत्ताची ती मुलगी, लाईक तिचा दिवस किंवा तिचे डे टू डे प्रॉब्लेम्स जे असतील ते आत्ताची मुलगी, जशी मी किंवा कोणी जॉब मिळाल्यावरती ज्या मुलीचे प्रॉब्लेम्स असतात किंवा तशी तिची लाईफ जी असते अर्ली 20s, तसे रिलेटेबल तिचे प्रॉब्लेम्स आहेत. सो असं आहे. ओके, अशोक सिनियर आहे, तू त्या मनाने मीडियोकर आहेस, आणि असीम एकदमच ज्युनियर आहे, तर कशी तुमची सेटवर केमिस्ट्री राहायची? म्हणजे मला कळलं नाही. अशोक सिनियर ॲक्टर आहे, सिनियर म्हणजे इनफिल्ड, तू मीडियोकर आहे त्या मनाने, आणि असीम त्या मनाने एकदमच नवीन मुलगा आहे, तर तुमची सेटवर कशा प्रकारे केमिस्ट्री राहायची? मी ॲक्च्युली अशोकपेक्षा आधी इंडस्ट्रीमध्ये हां, ओ वाव. येस, सोनी मराठी 2018मध्ये स्टार्ट झाली आहे वाहिनी, आणि मी सुद्धा 2018पासून मराठी इंडस्ट्री. ओके ओके, माय बॅड देन. नो, दॅट्स फाईन. बट असं काही नाही, वी आर ऑल टुगेदर अँड वी हॅव अ लॉट ऑफ फन. पण कसं राहील, म्हणजे केमिस्ट्री कशी आहे तुमची ऑन स्क्रीन, ऑफ स्क्रीन? आम्ही आता खूपच लवकर शूट करायला स्टार्ट केलेलं आहे, त्यामुळे म्हणजे खूप कमी दिवस झालेत. सो आम्ही म्हणजे आलो की सीन्समध्ये जास्त इन्वॉल्व असतो, कारण हळूहळू कॅरेक्टर्स एस्टॅब्लिश होत आहेत, आणि आम्हाला पण डिरेक्टरला काय हवं आहे ते समजून घ्यायला, आमचं कॅरेक्टर समजून घ्यायला जरा त्या झोनमध्ये आम्ही आता सध्या आहोत. इट्स टू सून फॉर मी टू से एनिथिंग, पण प्रॉब्ली 1-2 महिन्यांनी जेव्हा आम्ही एकमेकांसाठी रोजच्या सवयी आम्हाला एकमेकांचं कळतील, तेव्हा आम्ही जास्त केमिस्ट्रीवरती बोलू शकेन मी तरी. पण अदरवाईज असीमसोबत मजाच येते, बिकॉज लहान मुलगा असला की सगळेजण एकदम फुल चिल्ड आणि मस्ती चालू असते सगळ्यांची. आणि अशोकही तसा फार सिन्सिअर आहे त्याच्या कामात. तुला भाऊ आहे का? नाही, मी एकुलती एक आहे. अरे वा. पण जे कझिन तुझे असतील किंवा चुलत वगैरे असतील, तर कशी केमिस्ट्री असते, म्हणजे तू आणि तुझे ते भाऊ, कसं तुमचं इन रिअल असतं इक्वेशन? माझ्या भावा बहिणीशी खूप, माझ्या बहिणी ज्या आहेत ना त्या आत्ता वी आर लाईक मोर लाईक फ्रेंड्स ॲक्च्युली. आम्ही लहान होतो तेव्हा एज गॅप असल्यामुळे असं व्हायचं की फार गोष्टी बोलता नाही यायच्या, पण आता सगळेच जण मोठे झालो, त्यामुळे वी आर मोर लाईक फ्रेंड्स. आणि आता हल्ली आम्ही जास्त भेटतो, आमच्या आई बाबापेक्षा आम्ही हल्ली जास्त भेटतो सगळ्या बहिणी. आणि बाकीचे जे माझ्यापेक्षा लहान कझिन्स आहेत ते सगळेजण, मला असं वाटतं की मला खूप त्यांना पॅम्पर करायला आवडतं, की बर्गर खायला घेऊन जाऊया किंवा असं उगीच त्यांची टेर खेचा, असं एक खूप मजेशीर बॉन्डिंग येतं सगळ्यात धाकट्या कझिन्सची. ओके. ॲक्ट्रेस म्हटलं की तिला सगळंच माहिती असतं, ती खूप अवेअर असते, सजग असते असं म्हटलं जातं. तर आता ज्या तरुण मुली आहेत त्यांचं म्हणजे फॅमिली बॉन्डिंग मदरच्या साईडला फार जास्त असतं, पण जेव्हा त्यांचं लग्न होतं तेव्हा मात्र सासरी कमी होत जातं किंवा त्यांचं इन्क्लिनेशन आईच्या साईडला जास्त असतं. काय सांगशील याबद्दल? खूप सब्जेक्टिव्ह टॉपिक आहे हा ॲक्च्युली, कारण माझ्या घरात मी असं पाहिलेलं नाही. माझ्याकडे माझ्या आईनी सासरच्या लोकांनाही तितकंच जपलेलं आहे जेवढं ती बाहेरच्या साईडला इम्प्लाय, की रादर ती इकडचीच झाली असं म्हणायला हरकत नाही, की ती संस्कृतीच झाली टोटल. तिने तिच्या सवयी वगैरे सगळ्या तिच्या आता ऑलमोस्ट म्हणजे काही वेगळं नाही आहे तिच्या. ती रादर जास्त गोवन कल्चर, कारण मी गोव्याची, ती गोवन कल्चर GSB कल्चरमध्ये जास्त हल्ली मुरलेली आहे. देन बाकी माझ्या किती पण काकू आणि ह्या सगळ्याजणी असतील. सो इट इज व्हेरी सब्जेक्टिव्ह आहे, कोणाला कसं काय, कोणाचे कसे एक्सपिरियन्सेस असतात लाईफमध्ये आणि कसे इन्सिडेन्सेस होतात. म्हणजे मी हे पण म्हणेन की कधी कधी आत्ता सगळेजण वर्किंग असल्यामुळे मूल असेल जर, तर मग ते कोणाकडे तरी अवलंबून राहणं हे खूप गरजेचं पडतं. मग त्यावेळेला त्या शहरात कोणी असेल, जवळ असेल कोणी, सो मग ती आई असू शकते, सासूही असू शकते. सो इट रिअली डिपेंड्स की कोण कुठल्या सिच्युएशनमध्ये आहे. मी आणि माझं लग्न नाही झालेलं, त्यामुळे मी याचं उत्तर देणं खूप चुकीचं आहे. बरं, मला एक सांग, स्क्रीनग्राफियाबरोबर तुझी पहिलीच मुलाखत आहे, तर थोडक्यात तुझी बॅकग्राऊंड सांगशील प्रेक्षकांसाठी? मी यतशा संजगिरी, मी मुळात मुंबईचीच आहे. माझी ही आत्ता 4थी सिरियल आहे. मी 2 मराठी शो केल्यानंतर आत्ता सोनी टेलिव्हिजनवरती पुण्यश्लोक अहिल्याबाई ह्या मालिकेत अहिल्याबाई होळकर यांची भूमिका करत होते.
आणि आता मी परत मराठीत आलेली आहे आणि सोनी मराठीवर आलेली आहे. त्यामुळे मला खूप एक्साइटमेंट आहे. आणि ऐतिहासिक केल्यानंतर आता मला एक हल्लीची मुलगी असं एक पात्र करायला मिळतं आहे. त्यामुळे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू ऑल ऑफ दिस. आणि या बाकी सगळं जे काय आहे ते गुगलवरती आहेच म्हणा. गुगलपेक्षा मला एक सांग की म्हणजे तुझ्या घरात तू पहिलीच मुलगी आहे जी अभिनेत्री व्हायला निघाली आहेस. हो. तर कसं काय एक GSB बॅकग्राऊंड असलेली मुलगी म्हणजे फार फॅमिली ओरिएंटेड असतात, फार सिक्युअर असतात ते फॅमिलीबद्दल, तर कशी काय एंट्री झाली तुझी या क्षेत्रात? माझे ॲक्च्युली पेरेंट्स खूप लिबरल विचारांचे आहेत आणि मलाही तसं फार लिबरल विचारांमध्ये वाढवलं गेलेलं आहे. त्यामुळे मग त्यांच्याकडनं असं काही करिअरसाठी तू डॉक्टरच झाली पाहिजेस किंवा असं काही त्यांच्याकडनं काही प्रेशर नव्हतं. मी मुळात आय एम अ सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट. आय डिड माय BSc केमिस्ट्री देन MSc इन न्यूट्रास्युटिकल्स फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी. आणि त्यानंतर मला जॉबही लागला होता, पण मी 4-5 दिवसांनीच तो जॉब सोडला कारण मला फार मजा येत नव्हती आणि माझं अजून रिझल्ट्सही यायचे होते. त्यामुळे मला असं वाटलं की रिझल्टनंतर एक बरा जॉब मिळेल, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब मिळेल. पण तेवढ्यात महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन ही संधी मला मिळाली. मी त्याच्यासाठी ऑडिशन दिली, माझं टॅलेंट दाखवलं आणि आय वॉज द फायनलिस्ट. आणि फायनलिस्ट झाल्यावरती मी जिंकले नाही मुकुट, पण 2 महिन्यानंतर माझ्याकडे ऑलरेडी एक सिरियल होती जी म्हणजे छोटी नागरिक, आणि तिथनं माझा प्रवास सुरू झाला. तो आत्तापर्यंत मी आता इथे आहे आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल टू गॉड आणि सगळेच जण जे वाटेत मला ह्या जर्नीमध्ये भेटले त्या सगळ्यांसाठीच आय एम व्हेरी थँकफुल अँड ग्रेटफुल फॉर गिविंग मी दोज अपॉर्च्युनिटीज अँड थिंकिंग की मी करू शकेन ते. त्यांनी कदाचित विश्वास दाखवला नसता तर आत्तापर्यंत मी इथे पोहोचले असते. बट दिस इज माय साधारणपैकी मी आता एवढ्या थोडक्यात सांगू शकते. बरं, आणि घरच्यांचं सांगायचं झालं तर ते खूप आनंदात होते आणि त्यांना असं म्हणजे लॉकडाऊनमध्ये सगळेच जण आम्ही ॲक्टर्स घरी बसलो होतो. त्यामुळे त्यांना असं झालं होतं की बघ विचार कर, अजून मध्ये इंडस्ट्री ओपन नाही झालेली, बाकी सगळेजण वर्क फ्रॉम होम करत आहेत, तुझं एकमेव काम आहे जे प्रोफेशन अजूनपर्यंत स्टार्ट नाही झालेलं, तर डू यू थिंक यू शुड गो बॅक टू युअर अकॅडमिक्स, म्हणजे जे फूड सायन्स किंवा केमिस्ट्री बॅकग्राऊंडमध्ये तुला जॉब बघायचं आहे का परत, असा त्यांचा विचार एकदा झाला होता. पण ते फक्त ह्या विचाराने की अरे इंडस्ट्री स्टार्ट होत नाही आणि बरेच जण इंडस्ट्रीतले त्यावेळेला त्यांची कामं सोडून दुसरा व्यवसाय बघत होते. कारण खरंच आमचं काम असं आहे की आम्ही पर डेवरती काम करतो आणि जेव्हा काम असतं तेव्हाच आम्ही कमवतो, जेव्हा नसतं तेव्हा आम्ही नाही कमवतो. सो जे पेरेंट्स कॉर्पोरेट किंवा ज्यांना नोकरीची सवय असते त्यांना कसं माहिती असेल की प्रत्येक मंथला आमच्याकडे सॅलरी येणार आहे, PF, रिटायरमेंट प्लॅन्स, हे सगळं असतं. आम्हालाच माहीत नसतं की ही सिरियल कुठपर्यंत चालेल, म्हणजे देव करो की ही चांगली चालावी, पण कधी संपेल, मग त्या पुढचा माझा प्रोजेक्ट काय आहे हे वी जस्ट डोंट नो की कसे अपॉर्च्युनिटीज आमच्याकडे येतात. सो माय पेरेंट्सना त्यांना जरासं हे सगळं नवीन होतं, पण ते कधी असे त्यांनी मला कधी असं डिमोटिवेट नाही केलं की तू हे सोड, ते नेहमी माझ्या सपोर्टलाच होते. सो आय थिंक, आणि असं बघायला गेलं की आत्ता हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीचं वातावरण असल्यामुळे मला माझ्या आईबाबांचं ओपिनियन जास्त मॅटर करतो दॅन द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. निवेदितानंतर काय करत आहेस? निवेदितानंतर आत्ता नाही सांगता येणार, कारण निवेदिता आत्ता सुरू होती आहे सिरियल, अजून टेलिकास्ट सोमवारी व्हायचं आहे. सो बघूया आता कसा TRP येतो आणि कसं लोकांना ती आवडते, लोकांचा प्रतिसाद कसा आहे, त्यावरून आपल्याला कळेल की सिरियल कशी एक्सेप्ट केली जाते आणि मग बघू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.